रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 11 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 12वा पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण. अध्याय 12वा. दिवा लावा देवापाशी. श्री लक्ष्मी देवीने अधिक मासातील दिव्याचे महत्व भगवान विष्णूला विचारले. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, प्रिये, अधिक मासात देवाजवळ दिवा लावण्याने फार मोठे पुण्य मिळते. कारण दिव्यामुळे आपली सर्व पापे नाहीशी होतात. देवाजवळ दिव्याची स्थापना कशी करावी ते आधी सांगतो. पहाटे उठून शक्यतो थंड पाण्याने स्नान करावे. स्नानाच्या वेळी तीळ, आवळ्याचे उटणे, गोमूत्रासह अंगाला लावावे आणि सर्व पवित्र नद्या तीर्थांची नावे घेऊन स्नान करावे. आणि शक्य झाल्यास देव देव ऋषिकेश सुरासुर नमस्कृत पापशयाय स्नाने अस्मिन स्नानार्थ महत्मुद्यता संपादयत्व विघ्नेन पुरुषोत्तमते नमः कायिक वाचिक करोम्यहम. हा मंत्रही म्हणावा. 1000 कामे बाजूला ठेवून प्रथम स्नान केलेच पाहिजे. स्नानानंतर धूत वस्त्र नेसून देवाजवळ उजवे बाजूस, देवाच्या उजव्या बाजूस एका पात्रात स्वच्छ समई ठेवावी. त्या समईत 7 तंतूंची 5 बोटे लांबीची कापसाची वात ठेवावी. समईत तेल किंवा तूप घालून ती वात पेटवावी. नंतर त्या दीपाची यथासांग मनोभावे पूजा करावी. नंतर हात जोडून प्रार्थना करावी. हे भगवान पुरुषोत्तमा देवा, अंधाराचा नाश करणारा, नवे तेज देणारा, पुण्यकारक, मोक्षदाता असा हा दिवा मी तुला अर्पण केला आहे. माझे कल्याण कर. तो दिवा दिवसरात्र देवाजवळ अखंड तेवत राहील अशी काळजी घ्यावी. काजळी आली तर ती वेळोवेळी झटकून टाकावी. पूर्वी सरस्वती नदीकाठी असलेल्या एका गावात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ होता. त्याने अधिक मासात यथाविधी दीपस्थापना केली. तो रात्री झोपला तेव्हा सहज एका मांजरीच्या धक्क्याने त्या दिव्याची काजळी झटकली गेली. दिवा नकळत प्रज्वलित केल्याने त्या मांजरीचा उद्धार झाला. ही कथा सांगितल्यावर भगवान विष्णू म्हणाले, आणखीही दिव्याचे महत्व सांगतो, ते पुढे 13व्या अध्यायात ऐकावे. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. सद्गुरु समर्था, अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता, जन्म वार्ता तया नाही. ऐसे देतसा कृपादानासी, म्हणून शरणागत पायासी. भावार्थ धरुणी मानसी, शरद चरणासी आलो असे. मी तव अनंत अपराधी, अगणिक पापाची वृद्धी. परी कृपाळू तू दयानिधी, नेय सिद्धी परमार्थ. ऐका श्रोते हो सावधान, मलमास परम आख्यान. मागील अध्यायी कथन व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला. 5 पर्वे याचा प्रश्न लक्ष्मी केलासे आपण. तया माझी सांगितले 2, पुढे अवधान देईजे. श्री विष्णू बदतसे निके, ऐक क्षीराब्दी कन्यके. मागे कथिले पर्व देखे, पुढे एके अति आदरे. व्यतिपात वैधृती वर्णन तुझ म्या केले निरोपण. तयाही परिशतगुण ऐके महिमान पुढारी. शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शत पर्वणी अधिक पाही. युगायुगी मासादी आयनेनी होत असे विशेष. तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख. तया ते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे. असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केलेसे भ्रमण. किंवा पंचगव्यादी प्रायचित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका. कोटी पुरश्चरणे जपनाही, चंद्र सूर्यग्रहण होई. तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभानने. अहो हे पौर्णिमा महिमा, वर्णून न शक्य चतुर्वक्र. ब्रह्मा तेथे बोलावयासी मिसा, बोलतो बोलो न बोलावे. पौर्णिमा दिनी प्रातस्नान, जो नर करी आपण. तया ऐसा पुण्यवान, दुजा आन असेना. किंचित सुवर्ण अथवा काही, दान दिजे ब्राह्मणाते पाही. विप्र भोजन मध्यान्ह समयी, त्या एवढा नाही पुण्यवान. षडस मिष्टान्न पाही, वाडी ब्राह्मणाते स्वगृही. बरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे. वैशाखी कार्तिकी मागी, श्रेष्ठता जाणीजे तिघी.
फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी त्रिशुद्धी जाणिजे. या इतुकिया पौर्णिमेते वेगळाली असे देवते. तेही परिसाऊ तू ते ऐक निरुते भामिनी. ज्येष्ठ पौर्णिमाते पाही ब्रह्म सर्वत्री दैवत राही. आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जाणिजे. म्हणून करावे व्यासपूजन व्यास रूपे साक्षात नारायण. या लागी करावे पूजन भाव धरुनी मानसी. नादी सिद्धी हे आषाढी पूर्वी हंसरूपी स्त्रिया गुढी. म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढी चालतसे. परमहंस रूपे नारायण म्हणून व्यास रूपे नारायण. या लागी अगंत कीजे पूजन हंस रूपे नारायण म्हणून. माघ मासी माधव देवता फाल्गुनी रुद्र तत्वता. चैत्र दैवत अनंता असे तत्वता निर्धारे. वैशाखी पितृदैवत जान मार्गशीर्षी यक्ष किन्नर जान. देवी भवानी ते जाणी पौषी पौर्णिमा बोलीजे. ऐसिया पर्व काळी जाण प्रतिमासी कीजे पिंडदान. तेने समग्र देवता तुष्टमान आशीर्वचन पै देती. स्नान विधी दान पुण्य जे आचरती भावे जाण. तयाचे ऋण जाय निरसून नसे अनुमान यथर्थी. पंचमहायज्ञ पितृतर्पण यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन. प्रतिमासी जे करती आचरण तया नारायण संतुष्टे. मास मासाचे ठाई जाण येतसे तिथी पर्व लक्षुन. तरिका करावे अनुमान बहुत धन लागेना. अल्प वेचे पुण्य विशेष परिकोनी न धरिती सायास. एरवी पिशून येता गृहास करीती सायास आदरे. तेथे खर्च करिता भल तैसा व्यर्थ वेचिता वैसा. परी सत्कारणी न वेचिती पैसा गरजतसे ठसा पुराणिक सांगतची गेले. व्यासादिकीही काव्य केले. पुराणे विस्तारून ठेविले परिजनच चाले या वाटे. फुकट स्वल्पाचेही स्वल्प ते कोणीही न नेनती अल्प. वृथा जल्पताती जल्प अभिमाने कल्प भोगिती. छिद्रोदर पारंगत जगा माझी रूढी बहुत. नेनो निया हिताहित भगवंती देख अंतरले. विटन मानावा बोलण्याचा पुढे मागुता नरदेह कैचा. शनेक संगरती सुखाचा नये कामाचा बापानो. जाये पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी निर्फळ. उदरा लागी करावे नीच सेवन तेथे पाप पुण्य न विचारिता धन. मेळवावे संसारा लागून शेवटी कवन सांगाती. हे जो जयाची जग प्रौढी प्रचित पाहता ती रोकडी. परी कोणीही न करीते तातडी प्रपंच सांगाडी उगवावया. असो जे करीती जैसे ते तव भोगितलेसे तैसे. क्रोध येऊन मानसे बदलो फारसे म्हणूनी. कथा भाग राहिला मागे सांप्रत तो वदावा लागे. पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितला निजांगे रमे लागी. शनेक जाणूनी संसार दयाळू तो जगदीश्वर. मृत्यू लोका केला प्रसर चरणोपाय मानवाते. बहुत सुगम सुलभ उपाओ सांगितलासे देवादिदेवो. पौर्णिमा दिनी स्नान दानात पाओ कीजे निर्वाहो जन्माचा. आपुला जन्म सार्थक करून कीजे पूर्वजांचे उद्धरण. ए विषयीचे कथन स्वये जनार्दन वेदतसे. एके हो शिराब्दी बाळी अमावस्येची नवाळी. अमावस्येची नवाळी श्रवण केली या सकळी. होय होळी पापाची मासा मासाची या अंती. येतसे अमावस्या तिथी तरी स्नानदान यथा पद्धती. करावे निगुती आदरे सारुनी स्नान संध्या देवार्चन. करुणी महाहवन मग कीजे तीळ तर्पण. ब्राह्मण भोजन यथाविधी श्राद्ध कीजे यथास्थित. पिंडदान करुणी युक्त तेने पितृगण संतोषत. आशीर्वाद देत कुळाते ऐसे प्रीतही अमावस्येसी. आचरावे निश्चयेसी तये दिनी पितृलोकासी. पितरासी संतोष तये दिनी पितरा लागून. पितृलोकी करिता सन्मान देऊनी मिष्टान्न भोजन. तेने पितृगण आनंदती मग संतोषून देती आशीर्वचन. तेने वंशवृद्धी होतसे जाण जयाचे वाटे व्हावे कल्याण. पावे सदन वैकुंठी तेने अवश्य करावे पिंडदान. न केलिया अपाय दारुण आणि मोक्षरूप कल्याण. सावधान परिसावे
एक मासावरी उपोषण पितरांते होतसे जाण मग तया ते करावे लागे वायू भक्षण तव ते कोपून शापिती त्याची ह्या शापास तव पाही संसार पुरी न पडेची काही कष्टी होती सर्वदाही म्हणती आमुचे दैव हेची पै आदो चाचरण करिता सरस मग बोल ठेविती प्रारब्धास कुसुम मुसोन साधिती संसारास धरुणी हव्यास निजमनी जिता दडन बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान जळो ऐसियाचे पुत्रपण काय वांचून संसारी धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करती वचनाते सदा सर्वदा पुरवती हेत मागितला पदार्थ देताती जिवंत असता सन्मान मेलिया करती गयावर्चन प्रतिमासे अमावस्येची जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त सुफळ तयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणून ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन तयाचे ठाई हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवी शेषयानी परमात्मा सांप्रत कली माझी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन क्रोधेन भरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी आपुलिया सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था नेनोनी पाप पुण्य तथा धन सर्वथा साचवितसे म्हणे मुले माझी अज्ञान माझेही झाले वृद्धपणा कामा येई शेवटी धन पुत्र लागुनी माझिया मग ते पुत्र होती तरुण पितयाचे आले वृद्धपण सदा हेळसिती दारुण मागता धन देती पिता आपुले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलोपार्जित पाहिले बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारिला शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितयाते ऐसेही पुत्र असती नको देवा ऐशियाची संगती जिता नाही नाही गती मेली सद्गती केवी होय म्हणून एकची पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला एही परत्र साधनी भला वंशा केला उद्धारू ऐसे जे का सुपुत्र पाही त्याची आचरती अमावस्या वृत्ताही आणिक पुण्य कर्म पाही परलोक पाही साधिती जे नर करीती पिंडदानाते बरी आचरती व्रताते तयाही वरी मलमासाते विशेष पर्वणी अमावस्या ऐसीही पर्वे दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही तुम्हा निवेदिले सर्वही शेषशाही वदला असे जे नर ऐकुनी नाचरती पुराण श्रवणी न बैसती तयाची न चुके याता याती पुनरावृत्ती चुकेना पितराते न करीती तोष तयाची संतती होय नाश या लागी श्लोकाधार विशेष श्रवण कीजे आदरे या लागी श्रोतेजन हो मलमासा ते पहा हो अगत्य व्रता ते आचरा हो करा लाहो परमार्थाचा जैसा लाहो घेता संसारी तैसाच कीजे परमार्थावरी तेने चुकेल एरझारी जन्मवारी खंडेल ना नरदेह परमसांग येथे धरावा सत्संग सत्संगाविन साधन मार्ग हातान लागे सर्वथा म्हणून मळमास अवधी साधा हो हेची संधी आधी गाठ घाला मूळपदी भजगोविंदी आदरे स्वस्ती श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वादशोध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु इति द्वादशोध्याय। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।